अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीसाठी सध्या मिशन विदर्भ आखतायत। 27 आणि 28 सप्टेंबरला राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर असतील। विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमरावतीमध्ये राज ठाकरे बैठक घेणार आहेत। 27 तारखेला पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या 5 जिल्ह्यांचा आढावा ते घेतील। 28 तारखेला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याचा आढावा ते घेणार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातून पहिली यादी राज ठाकरे जाहीर करणार असं कळतंय। 27 आणि 28 सप्टेंबरला राज ठाकरेंचा हा दौरा आहे। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सध्या मिशन विदर्भ मनसेकडून आखलं गेलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भातली ही बातमी। अमरावती दौऱ्यावर असणार आहेत राज ठाकरे 27 आणि 28 तारखेला। विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून। छगन, या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंकडून यादी जाहीर होऊ शकते असं कळतंय। कुणाची नावं नेमकी चर्चेत आहेत उमेदवारीसाठी? नक्कीच दिग्गी, जर बघितलं तर पुन्हा एकदा राज ठाकरे जे आहेत ते विदर्भ दौरा करतात। एकंदरीत जर बघितलं तर मनसे पक्षाकडनं विदर्भावरती लक्ष केंद्रित केल्या जात आहेत, कारण सातत्यानं हा जो दौरा बघितला तर राज ठाकरेंचा हा दुसरा दौरा आहे आणि ते 2 दिवस अमरावतीमध्ये राहणार आहेत आणि 11 जिल्ह्यांचा ते आढावा घेणार आहेत। 27 तारखेला संध्याकाळी त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीला त्यांची जर बघितली तर 5 जिल्ह्यांची त्यांची बैठक होणार आहे। यानंतर 28 तारखेला जर बघितलं तर त्यांची पुन्हा पूर्व विदर्भाची आढावा बैठक होणार आहे। त्यानंतर त्यांची राज ठाकरेंची मनसेकडून पहिली यादी जाहीर होणार आहे। त्यामध्ये अमरावतीत जे नाव चर्चिलं जात आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून मनसेचे कार्यकर्ते राहिलेले आहेत, पप्पू पाटील नाव आहे त्यांचं आणि ते अमरावती विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत। त्यामुळे अमरावतीत पप्पू पाटील यांचं नाव समोर असल्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते अशी एक माहिती सूत्रांकडून मिळते आहे। निश्चित छगन, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।